मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने पूर्व विभाग बालाजी सांस्कृतिक भवन उद्योगाबाबत जनजागृती मोहीम। केंद्र सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकारच्या वतीने महिलांना सक्षम बनविण्यासाठी तसेच विडी कामगारांना पर्यायी रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रभाग क्रमांक 9च्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुरुवारी सकाळी बालाजी सांस्कृतिक मंगल कार्यालयात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेत भारत सरकारच्या सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकारच्या वतीने रिजनल ऑफिसर श्रीनिवास बिटलिंग, माजी रिजनल ऑफिसर सुरेश उमाप, विकास शंकू यांनी नारळाच्या तसेच शहाळापासून बनवलेल्या समाज उपयोगी वस्तू कशा तयार केल्या जातात तसेच टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले। या प्रशिक्षण शिबिरात घरात लागणाऱ्या पायपुसणी, हँडबॅग, कॉयरपीट, चप्पल, दागिने, पिशव्या, छत्री आदी वस्तू तयार करून ती आपण स्वतःहून विक्री करू शकतो किंवा खरेदी विक्री केंद्रामार्फत भारतात व भारताबाहेर एक्सपोर्ट करू शकतो। या क्षेत्रात भविष्यात मोठा प्रतिसाद मिळू शकतो। या उद्योगात भारत सरकारकडून जवळपास 35% सबसिडी आहे। तसेच स्वतःच्या 5% गुंतवणुकीतून 50,000पासून 50 लाखापर्यंत कर्जाची व्यवस्था या क्षेत्रासाठी करण्यात आल्याची माहिती यावेळी श्रीनिवास बिटलिंग यांनी दिली। यावेळी माजी विरोधी पक्षनेते तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून भारतातील श्रमजीवी वर्गासाठी विविध योजना आणल्या आहेत। महिलांना सक्षम बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत। अनेक उपक्रमातून कोट्यावधी महिलांना याचा फायदा होत आहे। केंद्र सरकारच्या सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमातून अनेक महिलांनी आपलं भविष्य उज्ज्वल करून घ्यावं अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी प्रभागातील माजी नगरसेवक मेघना तेमूल, महिला व बालकल्याण विभाग समितीच्या माजी सभापती सौ रामेश्वरी आनंद बिर्रू, नागेश सरगम, लक्ष्मी विश्वनाथ बदलापुरे, आनंद बिर्रू, दत्तात्रय पोसा, शेखर इगे, नागेश सरगम, पवन गुंडेटी, अंबादास कणकी, श्रीकांत कुसुरकर, श्रीकांत घणाते, अनिल वनमाने, हरी सोमा, श्रीनिवास साई, श्रीमती मेघा इट्टम, माधवी अंदे आदी उपस्थित होते। यावेळी 100हून अधिक महिला या काथ्या उद्योग प्रशिक्षण शिबिरात सहभाग नोंदवला। या शिबिराचे फलित भविष्यात दिसेल अशी अपेक्षा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या देशभरातल्या भगिनींच्या समस्या काय आहे हे त्यांनी पहिला अवलोकन केलं आणि या देशामधल्या माझ्या भगिनीसाठी मी या ठिकाणी काय करू शकतो की गेली 70 वर्षे 75 वर्षे देशामध्ये प्रजासत्ताक राज्य आलं, ब्रिटिशांची मुघलांची गुलामगिरी केली, परंतु आमच्या भगिनी कुठेतरी चुलीजवळ बसायच्या, पोरबाळांना सांभाळायच्या आणि त्यांना इतर उद्योजकांमध्ये काही काम नसायचं अशी स्थिती असायची। परंतु एक स्त्री अभिमानी असलेला एक देशाचा नेता त्यांनी माझ्या भगिनी या ठिकाणी त्या सक्षम राहायला पाहिजे, त्या स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे, त्या कष्टकरी आहे पण योग्य मार्गदर्शन नाही असे अनेक उपक्रम या ठिकाणी मोदीजींनी घेतले। त्यामध्ये एक आता या ठिकाणी आज होणाऱ्या कार्यक्रमाचं सांगतो आपण या ठिकाणी श्रीनिवास साहेबांनी या ठिकाणी योजना आहे, केंद्र सरकारची योजना आहे, सूक्ष्म लघु मध्यम सरकारच्या माध्यमातून काथ्यामध्ये माहिती आहे आपल्या तेलुगुमध्ये म्हणतात शिबिरात अगदी काथ्या अंतर हा काथ्या नंतरी योजना सरकारी इंग्लिश या माध्यमातून त्या काथ्या कुठे